डायबिटीज सिरीजमध्ये आपलं स्वागत. आपल्याला साधारणपणे 7 ते 8 तासाची झोप लागते, पण त्यापेक्षा कमी झाली किंवा तुटक झाली तर शुगर वाढते. कारण काय? तर हार्मोनल चेंजेस. काय होतं? कॉर्टिसॉल, ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन हार्मोन्स आपल्या लिव्हरमधले शुगर वाढून रक्तवाहिनीत देतात. त्याचबरोबर ग्लुकागॉन हे सुद्धा हार्मोन काय होतं? पॅनक्रियासमध्ये सिक्रेट होतं आणि ते पण काय करतं? लिव्हरमधले स्टोअर शुगर रक्तवाहिनीत आणतं. अशा पद्धतीने आपण खाऊ किंवा न खाऊ शुगर ही फास्टिंग हीट होते. फास्टिंग शुगर आपल्याला जास्त येते. त्यानंतर दुसरा हार्मोन ग्रेलिन आणि लेप्टिन हे इम्बॅलन्स झाले तरी शुगर वाढते. ग्रेलिन काय होतं? जास्त तयार होतं, त्यामुळे भूक अजून वाढते, आपण खात बसतो. लेप्टिन कमी सिगरेट झालं ते मेंदूला संदेश जात नाही की पोट भरले म्हणून. अशा पद्धतीने खात राहतो, मग दिवसभर शुगर वाढत बसते. त्याचबरोबर मेलाटोनिन हार्मोन्स हा गरजेवंत आहे. हा जर वाढला तर आपल्याला चांगली झोप येते. त्याचबरोबर गॅबा हे केमिकल आहे. गॅमा ॲमिनोबेट्रिक ॲसिड म्हणजे गाबा हे केमिकल जर वाढलं, हे न्यूरोट्रान्समीटर आहे, हे वाढलं की आपल्याला शांत झोप लागते. कारण ओव्हर थिंकिंग मेंदूचं कमी होतो, मन शांत होतं आणि झोप चांगली लागते. मेलाटोनिन वाढण्यासाठी आपल्या आहारातून ट्रिप्टोफेन ॲमिनो ॲसिड म्हणजे प्रोटीन हे गेलं पाहिजे आणि व्हिटॅमिन B6. ट्रिप्टोफेनचं रूपांतर मेलाटोनिनमध्ये व्हिटॅमिन B6 करतं. चांगले योगासनं केले पाहिजे. भ्रामरी, भस्त्रिकासन, अनुलोप विलोप आणि इंटरमिडियंट फास्टिंग 16 तास झाले पाहिजे. त्यामुळे मेलाटोनिन वाढू शकतं. पण हल्ली होतंय काय? झोप न झाल्यामुळं झोप येण्यासाठी बरेच तरी सप्लिमेंट घेतले जातात की जे सप्लिमेंट जसं मेलाटोनिन पिनल ग्लँडमध्ये सिक्रेट होतं, तसं गाय आणि डुकराच्या पिनल ग्लँडपासून बनवलेले सप्लिमेंट बाजारामध्ये होते आणि ते हानिकारक आहे. त्यानंतर ते केमिकल सिंथेटिक बेस वापरून तयार केले. ते पण WHOचं किती आहे? त्याला 3 मिलीग्रॅम डोस आहे पर डेचा, पण 10 mgचा डोस दिला जातो. तो अतिशय हानिकारक आहे. आणि त्याचबरोबर ॲलोपॅथिक गोळ्या सुद्धा हानिकारक आहे. हे जर घेतलं तर साईड इफेक्ट होतात. माणूस ओव्हरवेट होतो, ओबेस होतो